नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदन. तर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत, म्हणजे डिसेंबर 25 त्यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत. आणि त्याची एक्झाम डेट सुद्धा आलेली आहे. 31 डिसेंबर पासून सुरुवात होते आहे. पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण कादंबरी, पुस्तक आणि कथासंग्रह ही सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये आपण कथासंग्रहांविषयी माहिती पाहतोय आणि 100हून अधिक कथासंग्रह आपले झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही नोट सुद्धा छान काढू शकता. आज त्याचे पाठ 11 आहे आणि त्यावरचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 3 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी. याचा कोर्स ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा असणार आहे 2 ते 3. आणि पूर्ण 10 युनिटचे नोट्स असणार आहे, पीडीएफ असणार आहेत, 20 अधिक टेस्ट असणार आहे, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट सगळं तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी, घटकानुसार चाचणी सगळं तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण ती खास तुमच्या साठी डिस्काउंट मध्ये 8,000 रुपये आहे. त्यामुळे नक्की नक्की आजच एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेस मध्ये गेल्यानंतर इथे मराठी लिहिल्यावर तुम्हाला यूजीसी नेटसेट मराठी 2025 हे दिसणार. त्यात पब्लिश कोर्स करा आणि नंतर कंटेंट मध्ये जा. त्यामध्ये बघा विकली टेस्ट, नेटसेट पेपर 2, एमएस सेट पेपर 1, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर असं सगळं तिथे तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आभाळाखाली हा कथासंग्रह कोणाचा? आभाळाखाली हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, कधी माडगूळकर, वि. स. खांडेकर, य. ग. जोशी. तर आभाळाखाली जो आहे हा कथासंग्रह वपू काळे यांचा आहे. वसंत पुरुषोत्तम काळे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि तू भ्रमत आहे हासी वाया, दुनिया तुला विसरेल, दोस्त, निमित्त, पाणपोई, पार्टनर, प्रेममयी, फॅन्टसी, एक प्रेयसी, मी माणूस शोधते असे भरपूर सारे कथासंग्रह त्यांचे आहेत. आणि आभाळाखाली हा सुद्धा कथासंग्रह त्यांचाच असणार आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर मातीचे माणूस हा कथासंग्रह कोणाचा? शंकर पाटील, ग. माडगूळकर, द. मा. मिरासदार, वि. स. खांडेकर. तर मातीचे माणूस हा कथासंग्रह शंकर पाटील यांचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं शंकर पाटील हे काय आहेत? ग्रामीण साहित्यकार आहेत है ना? त्यामुळे त्यांचं कथासंग्रहाचं नाव बघून जर का आपल्याला थोडा लॉजिक लावता आला तर हे लागू शकतो. ठीक आहे, पण तरी पण आपल्याला माहिती पाहिजे एकंदरीत. आभाळ, ऊन, खुश खरेदी, फुलांची चावडी, जुगलबंदी, टारफुला अशा भरपूर कथासंग्रह आणि कादंबरी शंकर पाटील यांनी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर मातीचे माणूस जे आहे ते त्यांचे कथासंग्रह आहे. त्यानंतर झुला हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, साने गुरुजी, द. मा. मिरासदार, ग. माळी. तर झुला हा कथासंग्रह जो आहे हा साने गुरुजी यांचा आहे. साने गुरुजी यांनी 80हून जास्त पुस्तके लिहिलेली आहे. श्यामची आई, माझ्या आईची गोष्ट अशा भरपूर त्यांचे कथासंग्रह आहेत. आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे त्यांचं हे आहे. आणि त्यांनी भरपूर असं साहित्य लिहिलेलं आहे, सुमारे 80 पुस्तके. उमाळा, कलिकंडच्या साली, करुणादेवी, क्रांती, कावळे अशा भरपूर पुस्तकं त्यांची अवेलेबल आहेत. आणि ते सुद्धा तुम्ही वाचा. जुना हा कथा संग्रह सुद्धा त्यांचा आहे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर चांदण्यांचा खेळ हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, य. ग. जोशी, वि. स. खांडेकर, ग. माडगूळकर. तर चांदण्यांचा खेळ जो आहे हा कथासंग्रह वपू काळे यांचा आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर गाव वस्ती हा कथासंग्रह कोणाचा? शंकर पाटील, द. मा. मिरासदार, वि. स. खांडेकर, ग. माडगूळकर. तर गाव वस्ती हा कथासंग्रह जो आहे हा शंकर पाटील यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारू शकतात की शंकर पाटील यांचे कथासंग्रह कोणते? त्यांना प्रकाश वर्षानुसार लावा. किंवा मग त्यांना त्या ऑप्शन मधून कोणता आहे कथासंग्रह किंवा कोणती कादंबरी आहे, हे सुद्धा येऊ शकते. किंवा मग एखादा कवी आहे शंकर पाटील, त्यांचे एक कादंबरी, एक कथासंग्रह, एक कविता संग्रह असे नाव देतील आणि यातील कोणती कादंबरी, कोणती कथासंग्रह आहे ते आपल्याला ओळखावे लागेल. अशा पण पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे मी साहित्यिकांची जी सिरीज घेतली त्यामध्ये आपण पुस्तकांचे भरपूर असे उल्लेख केलेले आहे. त्यामुळे तिथून पण तुमचे नोट्स निघू शकतात. ठीक आहे, तर गाव वस्ती हा कथासंग्रह कोणाचा असणार आहे? शंकर पाटील यांचा असणार. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ए असणार आहे. नंतर आकाशवाणी हा कथासंग्रह कोणाचा आहे? पु. ल. देशपांडे, वपू काळे, वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार. आकाशवाणी हा कथासंग्रह पु. ल. देशपांडे यांचा आहे. पु. ल. देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे एक विनोदी लेखक म्हणून आपण त्यांना ओळखतो आहोत. आणि
त्यांची चित्रपटांची यादी सुद्धा आहे, साहित्याची यादी आहे, खिल्ली, कोगीर भरती, गोळा बेरीज, जावे त्यांच्या देशा, फुलवासने, व्यंगचित्रे, व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक अशा भरपूर त्यांनी कथासंग्रह लिहिलेले आहेत. आणि आकाशवाणी हा कथासंग्रह सुद्धा त्यांचा असणार आहे. प्रवास वर्णने पण त्यांनी लिहिलेली आहे. अपूर्वय आणि पूर्वरंग तुम्हाला माहिती असेल कदाचित. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर हळूहळू दिवस जातात हा कथासंग्रह कोणाचा आहे? य. जोशी, वपु काळे, ग. माडगूळकर, शंकर पाटील. हळूहळू दिवस जातात हा कथासंग्रह आहे य. जोशी यांचं. तर य. जोशी आपल्याला माहिती आहे, य. जोशींबद्दल सुद्धा आपण आपल्या साहित्यिकांच्या सिरीजमध्ये घेतलंय. यशवंत गोपाळ जोशी हे एक यांच्या प्रकाशनाने सुद्धा भरपूर साहित्य प्रकाशित केलेले आहे. आणि त्यांचे कथासंग्रह जे आहे, भेड, पडसाद, होमकुंड कादंबरी आहे, आवडत्या गोष्टी, अनंता परताला ही सुद्धा कादंबरी आहे, आणि हळूहळू दिवस जातील हा कथासंग्रह य. जोशी यांचा. आणि हेही दिवस जातील हे कुलकर्णींचं आहे. ठीक आहे. तर भरपूर असे बघा, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ओळख हा कथासंग्रह कोणाचा? वि. स. खांडेकर, ग. दी. माडगूळकर, वपु काळे, य. जोशी. तर ओळख हा कथासंग्रह जो आहे हा ग. दी. माडगूळकरांचा आहे, तेव्हा आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर आहे गप्प बसायचं नाही हा कथासंग्रह कोणाचा आहे? शंकर पाटील, दमा मिरासदार, साने गुरुजी, ग. दी. माडगूळकर. तर गप्प बसायचं नाही हा कथासंग्रह आहे दमा मिरासदार यांचा. दत्ताराम मारुती मिरासदार असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांचे जे साहित्य आहे ते आपण एकदा बघून घेऊया. ताजवा, माकड मेवा, माझा सरमिसळ, हुबेहूब, हसनावळ, स्पर्श अशा भरपूर त्यांनी विनोदी कथा, कथासंग्रह, ललित लेख संग्रह, एकांकिका संग्रह, वंकनाट्य असं सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. तर गप्प बसायचं नाही हा कथासंग्रह दमा मिरासदार यांचा आहे. नंतर सोनपान हा कथासंग्रह कोणाचा? वपु काळे, वि. स. खांडेकर, य. जोशी, शंकर पाटील. तर सोनपान हा कथासंग्रह आहे य. जोशी यांचं. त्यानंतर मनुष्य हा कथासंग्रह कोणाचा? वि. स. खांडेकर, दमा मिरासदार, ग. दी. माडगूळकर, साने गुरुजी. मनुष्य हा कथासंग्रह जो आहे हा आहे खांडेकरांचा. कोणाचा आहे? खांडेकरांचा. वि. स. खांडेकर आपण यांना ओळखतो, ज्यांना खांडेकर लिखित भरपूर पुस्तके आहेत, जसं आगरकर, व्यक्ती आणि वल्ली. ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा यांना प्राप्त झालेला आहे ययातीसाठी 1974 मध्ये. कालची स्वप्ने, छाया, ज्वाला, झिमझिम, धुके, पूजन, फुले आणि काटे असं भरपूर त्यांनी साहित्य लिहिलेले आहे. ठीक आहे. तर मनुष्य हा कथासंग्रह त्यांचा असणार, वि. स. खांडेकर. नंतर कुंपण हा कथासंग्रह कोणाचा? शंकर पाटील, य. जोशी, वपु काळे, वि. स. खांडेकर. कुंपण हा कथासंग्रह जो आहे हा शंकर पाटील यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर सहज हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपु काळे, ग. दी. माडगूळकर, वि. स. खांडेकर, य. जोशी. तर सहज हा कथासंग्रह आहे वपु काळे यांचं, तेव्हा आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर दिव्यांच्या सावल्या हा कथासंग्रह कोणाचा आहे? य. जोशी, वपु काळे, शंकर पाटील, तमा मिरासदार. दिव्यांच्या सावल्या हा कथासंग्रह य. जोशी यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. नंतर मातीचा सुगंध हा कथासंग्रह कोणाचा? शंकर पाटील, वपु काळे, दमा मिरासदार, साने गुरुजी. मातीचा सुगंध हा कथासंग्रह शंकर पाटील यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. शंकर पाटील हे महत्वाचे ग्रामीण साहित्यकार आहे, त्यांचे भरपूर असे साहित्य प्रसिद्ध आहे. ठीक आहे. गोष्टी माणसांच्या हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि. स. खांडेकर, दमा मिरासदार, कधी माडगूळकर, वपु काळे. तर ते दमा मिरासदार यांचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे आपण काही महत्वाचे प्रश्न घेतलेले आहे, आणि तुम्ही सुद्धा नोट्स करत असाल असं मी आशा करते. तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. आपली जी बॅच आहे ती येत्या 3 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन वरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.